मित्रांनो, तैवान येथील वायकॉम कंपनीने डिझाईन केलेल्या, डेन्मार्क येथील फोर्स टेक्नॉलॉजी कंपनीने विंड टनेल परीक्षण केलेल्या आणि मलेशियातील केबल वापरण्यात येणाऱ्या पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे 84% काम पूर्ण झाले आहे। ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे। लोणावळा येथील द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हे खालापूर टोल प्लाझा जवळ एकत्र मिळतात। पुणे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात। आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिटची ही रुंदी 6 पदरी असून या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते। या भागामध्ये घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात। त्यामुळे मुंबईकडे जाणारी डोंगरालगतची एक लेन पावसाळ्यात बंद ठेवावी लागते। या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकचे काम MSRDC ने हाती घेतले। या प्रकल्पामुळे बोरघाटातील 6 किमी वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होत आहे। अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना हा प्रकल्प ऑगस्ट महिन्यात पूर्ण होणार अशी घोषणा केली। दरम्यान मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली। यावेळी MSRDCच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाच्या सत्यस्थितीबाबत माहिती दिली। आता आपण जाणून घेऊयात हा प्रकल्प कसा असणार आहे। या प्रकल्पाअंतर्गत 2 बोगदे व 8 पदरी नवीन रस्ता असणार आहे। 23.5 मीटर रुंदीचे व 1.5 व 9 किलोमीटर लांबीचे 2 बोगदे। दोन्ही बोगद्यांची कामे पूर्ण झालेली आहेत। दरी भागात बांधण्यात येणाऱ्या केबल दरी पुलाची लांबी 685 मीटर आणि उंची 181 मीटर। या पुलाचे 84% काम पूर्ण झाले आहे। काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई पुणे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार। प्रवाशांच्या वेळेत 20 ते 25 मिनिटांची बचत होणार आहे। तर मित्रांनो, ही होती मुंबई पुणे हायवे मिसिंग लिंक बाबतची माहिती। तर तुमचे याबद्दल काय विचार आहेत ते कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।